नमस्कार. 2 ते 3 मिनिटात तयार होणारी बटाट्याची चटणी दाखवणार आहे. सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमच तेल घालायचं, अर्धा चमच जिरा घालायचं, आलं लसणाची मिरचीची पेस्ट घालायची. छान याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा गोल्डन ब्राऊन झालेले आहे. त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत. अर्धा चमच हळद घालायची, अर्धा चमच धने पावडर घालायचं, अर्धा चमच जिरे पावडर घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं. मसाले असे परतून घ्यायचे व्यवस्थित. मी अगोदरच बटाट्याचे काप शिजून घेतले होते, ते घालायचे यामध्ये. परत असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले सगळीकडे लागले पाहिजेत. बघा सगळीकडे मसाले लागलेले आहेत. आता याला 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत. जास्त वेळ लागणार नाही कारण की आपले बटाट्याचे काप अगोदरच शिजलेले आहेत. झाकण ठेवून असं शिजून घ्यायचं. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. ही चटणी खूप मस्त लागते. तुम्ही ही चटणी चपातीसोबत खाऊ शकता किंवा मुलांना रोल करून पण देऊ शकता. बघा आपली चटणी जवळजवळ शिजत आलेली आहे. आता झाकण काढून घेऊया आपण. परत एकदा असं परतून घ्यायचं. गॅस बंद करून घ्यायचा आणि शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. कोथिंबीर नक्की घाला तुम्ही, खूप छान लागते कोथिंबीर घातलं की. कोथिंबीर घातल्याच्या नंतर पण थोडंसं असं परतून घ्यायचं. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काढून घ्यायचं प्लेटमध्ये. परत थोडंसं गार्निशिंगसाठी धनिया घातलेला आहे. तयार झालेली आहे आपली बटाटा चटणी. खूप छान लागते, नक्की ट्राय करा तुम्ही.